नमस्कार, मी डॉक्टर सपना. द स्वीट पॉयझन. तुम्ही साखर खाता का रोज? तुम्हाला माहिती आहे आपल्या रक्तामध्ये रोज फक्त 1 चमचा साखरेची गरज असते, पण आपण कळत न कळत 10 ते 15 चमचे साखर रोज खात असतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या जिभेला ही गोड वाटणारी साखर कशा प्रकारे आपल्या बॉडीची कडू अवस्था करू शकते. साखर ही फक्त चहा किंवा मिठाईतूनच आपल्याला शरीरात भेटत नसते, तर ती ब्रेड, बिस्किट, केचप अशा कोल्ड्रिंक्स या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हिडन स्वरूपात असते, जी आपल्या शरीरात सारखी जात असते. जेव्हा आपण साखर खातो तेव्हा रक्तातील साखर अचानक वेगाने वाढते आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी पॅनक्रियासला एक एक्स्ट्रा इन्सुलिन पाठवावं लागतं. असे सारखे स्पाइक जर वाढत गेले तर ते पेशंटला रेजिस्ट करायला लागतात आणि दॅट इज द रिझन ती साखर आपल्या रक्तात तशीच पडून राहते आणि त्यामुळे बॉडीमध्ये सूज येणे आणि इन्फ्लेमेशन वाढायला सुरुवात होते. त्याचमुळे तुम्हाला हार्ट अटॅक आणि मधुमेहासारखे आजार होऊ शकतात. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण म्हटलं तर स्किन. साखरेमुळे ग्लायसेशन नावाची एक प्रक्रिया होत असते, ज्यामुळे आपल्या शरीरातील जे कोलॅजिन आहे ते खराब होऊन जाते. जर कोलॅजिन आणि इलास्टिकचं कामच असतं की आपल्या त्वचेला प्रफुल्लित ठेवणं, अँटी एजिंग ठेवणं, पण जर ग्लायसेशन प्रोसेस वाढली तर आपलं कोलॅजिन जे आहे ते खराब होऊन जातं आणि तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात, तुमचा ग्लो चालला जातो. हा इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतो. हा झाला स्किन रिलेटेड मोठा प्रॉब्लेम. साखर खाल्ल्याने डोपामाइन हार्मोन रिलीज होतो, म्हणजे हॅपी हार्मोन, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंदी वाटायला लागतं, तुम्ही खूप खुश होतात. परंतु हा हॅपी हार्मोन रिलीज झाल्यामुळे तुम्हाला तो कंटिन्युअसली रिलीज ठेवावा असं वाटतो आणि त्यामुळे तुम्ही साखर खात राहतात, गोड पदार्थ खात राहतात आणि तुम्हाला त्याची चटक लागते. जेव्हा जेव्हा हे डोपामाइन कमी होणार तेव्हा तुम्हाला चिडचिड होणार, तुम्हाला रागराग होणार आणि हे सगळे थकवा जाणवणार. हे त्याचे ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेम्स. लिव्हर प्रॉब्लेम. अतिरिक्त साखर, फ्रुक्टोज लिव्हरवर चरबीच्या स्वरूपात चिटकते आणि त्यामुळे तुमचा पोटाचा गिरा वाढायला लागतो आणि भविष्यात तुम्हाला लिव्हरचे आजारही होऊ शकतात. इम्युनिटी. साखर खाल्ल्यामुळे तुमचे जे WBCs आहे, प्लेटलेट्स आहे, त्यांची फायटिंग कॅपॅसिटी कमी होत असते. त्यामुळे तुम्हाला अनेक आजारही उद्भवू शकतात. रोगप्रतिकारक क्षमता कमी होत असते. समजा जर तुम्ही आता 1 चमचा साखर खाल्ली आहे तर पुढचे 5 तास तुमची फायटिंग कॅपॅसिटी कमी होत असते. हा तुमच्या इम्युनिटीवर होणारा अटॅक. जेव्हा रक्तामध्ये साखर जास्त असते तेव्हा आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी, इम्युन सेल्स गोंधळतात आणि इन्स्टेड ऑफ विटॅमिन सी त्या साखरेलाच विटॅमिन सी समजून त्याचं ॲब्झॉर्प्शन सुरू करतात आणि परिणाम हा होतो. त्यामुळे आपली फायटिंग कॅपॅसिटी, रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती कमी होऊन जाते. 30 ते 40%, 40 ते 50% रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि म्हणूनच एखादी प्रोसिजर करायची असेल किंवा एखादं ऑपरेशन असेल तर डॉक्टर सगळ्यात पहिल्यांदा सांगता की तुमची साखर कंट्रोलला आणणं महत्त्वाची आहे, अदरवाईज हिलिंगमध्ये प्रॉब्लेम होतो. कारण हिलिंगसाठी जे फायटर कॅपॅसिटी हवी असते ते फायटर कॅपॅसिटी यामुळेच कमी होत असते या साखरे. आता उपाय काय आहे? खरं तर आपल्याला काही सबस्टिट्यूट अवेलेबल आहे, जसं गूळ, लिक्विड जॅगरी, स्टिविया, डेट्स. पण हे घेण्याच्या आधी मला तुम्हाला हे क्लिअर करायचं आहे की जर तुम्ही कॅलरी वाईज बघत असाल तर साखर आणि गूळ यांच्या दोघांच्याही कॅलरीज अगदी सेम असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुम्ही मधुमेह किंवा डायबिटीजचे पेशंट्स असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय नाही आहे. तुम्ही कमी प्रमाणात वापरू शकतात, पण कॅलरीजचा फरक तुम्हाला पडणार नाही. पण जर तुम्ही साखरेऐवजी गूळ वापरला तर ज्या स्त्रियांमध्ये रक्ताची कमतरता आहे त्यांना नैसर्गिक लोह सप्लाय होतो, त्यामुळे त्यांची रक्तवाढ होऊ शकते. हा एक त्याचा चांगला परिणाम आहे. प्लस तुम्हाला साखरेतून काहीच भेटत नाही, त्याच्यामध्ये एम्प्टी कॅलरीज असतात. गूळ जो असतो हा अनरिफाईंड असतो, त्याच्यामुळे त्याचे क्षार त्याच्यामध्येच असतात, ज्याचा तुम्हाला फायदा. साखर जी आहे
आपल्या जिभेला सुख देते, पण आपल्या पेशींना मात्र त्रास देत आहे. सो तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या जिभेचा 10 मिनिटाचा गोडवा तुम्हाला पूर्ण करायचा आहे का तुमच्या शरीराला 10 वर्षाचं आरोग्य तुम्हाला द्यायचं आहे. यासाठी मी तुम्हाला देत आहे एक चॅलेंज, 7 days शुगर फ्री चॅलेंज. 7 दिवस फक्त तुम्ही शुगर बंद करून बघा. तुमच्या चेहऱ्यावरचे तेज इन्क्रीज होईल, तुम्हाला कमालीची फुर्ती येईल. प्लीज तुमची जे आहे 7 दिवसासाठी बंद करा आणि मला तुमचे कमेंट्स यावरती पाठवा आणि तुमचा गोड आवडणाऱ्या मित्राला हा व्हिडिओ नक्की सेंड करा. सो आनंदी राहा, निरोगी राहा आणि शुगर फ्री राहा. हेल्थ कट्ट्यावरून माझा बाय बाय. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.